तुम्हाला मी जे बोलतो ते कळतंय ना व्यवस्थित? हा, कळतंय ना? हा, तर खाली मात्र आपण बिनधास्त बोलू शकत होतो, तुमचा आवाज मला येत नव्हता. इथे एक व्यक्ती जरी बोललं तर दुसऱ्यांना डिस्टर्ब होतो, नाही का? त्यामुळं आपसात अजिबात बोलू नका, मौन ठेवा एकदम पूर्ण कोर्स होईपर्यंत सगळेजण. हा, प्लीज सगळेजण मौन ठेवा, अजिबात काही बोलू नका. खूप आवश्यक असेल तर हळू आवाजात बोला, दुसऱ्यांना आवाज जाणार नाही असं बोला सगळे. ठीक आहे? आले सगळ्यांना? सगळ्या ग्रुपचं झालं? हां हां, ओके. अच्छा, नवीन जे लोक आले त्यांना सगळं कळालं ना व्यवस्थित? आज आलेले लोक है ना? काय करायचं तुम्हाला मला सांगा. बसा खाली, मोहन खाली. काय करायचं तुम्हाला? तुम्ही 2 प्राणायाम शिकले. कुठले 2 प्राणायाम शिकले? नवीन आलेले लोक सांगा, काय शिकवलं तुम्हाला? 2 प्राणायाम. व्हेरी गुड. 3 स्टेज प्राणायाम म्हणजे कनिष्ठ प्राणायाम तुम्हाला शिकवलं आणि भस्त्रिका प्राणायाम शिकवलं. बरोबर आहे ना? जे नवीन लोक आले त्यांना. कनिष्ठ प्राणायाम मध्ये श्वास कोणता घ्यायचा? उज्जयी श्वास. नवीन लोक सांगा, कोणता श्वास घ्यायचा? उज्जयी. म्हणा सगळेजण, उज्जयी श्वास. ओके, उज्जयी श्वास कसा घ्यायचा? हे बघा, कल्पना करायची ही नासिका आहे, बरोबर? आणि या नासिकेमधून एक पाईप आपल्या शरीरामध्ये टाकलेला आहे. कल्पना करायची एक पाईप आहे आणि त्या पाईप मधून आपण काय करतोय? श्वास आत घेतोय. तो श्वास आत घेत असताना त्या पाईपच्या वरच्या दिशेला घासत घासत श्वास आत घ्यायचा, बरोबर? आणि गळ्याचा उपयोग करत 1.5 पटीमध्ये श्वास बाहेर सोडायचा. तुम्ही सगळ्यांनी काउंटिंग ऐकलं? काय काउंटिंग होतं? सांस अंदर 2 3 4, रोके 2 3 4, छोड़े 2 3 4 5 6. कळलं का? श्वास आत घेताना किती? 2 3 4. ओके, थांबताना 2 3 4 आणि सोडताना मात्र 2 3 4 5 6. ओके, एक पट घ्यायचा, एक पट थांबवायचा आणि 1.5 पट बाहेर सोडायचा. कळालं सगळ्यांना? हा जो उज्जयी श्वास आहे ना, हा श्वास फार शक्तिशाली श्वास आहे, बरोबर आहे? त्यामुळे त्या श्वासाला विजयी श्वास पण म्हणतात, बरोबर? जी कोणी व्यक्ती उज्जयी श्वास घेते त्या व्यक्तीला ऊर्जा प्रचंड मिळते आणि अनेक गोष्टी ज्या तुमच्या शरीरामध्ये आहेत, प्रतिभा, बुद्धिमत्ता, नॉलेज, ब्रह्मज्ञान, हे सगळं ओपन करण्याचं काम कोण करतं? तर उज्जयी श्वास करतो, है ना? आपले ज्ञान केंद्र, बरोबर, त्याला उघडण्याचं काम उज्जयी श्वास करतो. म्हणून या श्वासाला फार महत्त्व आहे. म्हणून योगामध्ये नेहमी उज्जयी श्वास हा घेतला जातो, बरोबर आहे? कळालं इथपर्यंत सगळ्यांना? हा, मला करून दाखवा. सगळेजण वज्रासनात बसा, फटाफट बसा वज्रासनात. चेक करा सगळे व्हॉल्युम बसलेत का बरोबर? हा, येस, बसले. हा, कनिष्ठ प्राणायामची पहिली स्थिती विठोबा करा, करा विठोबा. बघा, चेक करा सगळेजण, बरोबर आहे का सगळ्यांना? विठोबा मध्ये काय करायचंय? अंगठा कमरेच्या हाडावर, बोट नाभीच्या रेषेमध्ये सरळ, है ना? यावरती चहाचा कप किंवा प्याला जरी ठेवला तर तो उलवडला नाही पाहिजे, ठीक आहे ना? हा, विश्राम. आता बगलोबा. येस, बगलोबा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. विश्राम. आता पाठोबा. हा, कोपरे वरती. हा, दंड कानाला चिटकले, मान सरळ, पाठ सरळ. या स्थितीमध्ये काय होतं बऱ्याचदा?
की मान आपली अशी समोर येते. तर ते न करता मान पाठ सरळ आणि चेहऱ्यावर स्माईल कंपल्सरी. काही जरी झालं तर स्माईलला सोडायचं नाही. येस, स्माईल कंपल्सरी. येस, विश्राम. हसू आलं नाही तरी बळजबरी हसा, कृत्रिम हसा. ओके. आता भस्त्रिका प्राणायाम कसं करणार? भस्त्रिका प्राणायाम. आशीर्वाद, मुठी बंद, अंगठा बाजूला. ब्रीथ इन 1, इन 2, इन 3. जोरात श्वास घ्या. इन 2, इन 1, इन 6, इन 7, इन 8, इन 9, इन 10. रिलॅक्स. एकदा जोरदार टाळ्या. आणि यानंतर काय करायचंय? ओम है ना. उ आणि म या 3 शब्दाचा मिळून ओम हा शब्द तयार झालेला आहे. बरोबर आहे ना. आणि 3 वेळेस काय करायचंय? ओम. 3 वेळेस काय करायचंय? ओम. ओके. आता काय करा, पाठीमागचे सगळेजण पुढे या. मागचे सगळे उठा. तुम्ही बसलेले बरोबर राहा. मागचे उठा सगळे. आणि समोर या. इथे या, इथे या, इथे या, इथे या. सगळे या. या लवकर या. मागचे या, सगळे पुढे या. पटापट या. इकडे महिला पण पुढे या, पुढे या. क्लोज क्लोज क्लोज. पुढे या, पुढे या. बसले, बसा. आरामात बसा. असं काही नाही मांडीत घालून बसलं पाहिजे, लाईन मध्ये बसलं पाहिजे. जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं तसं बसा. बसले सगळे? माझ्याकडे लक्ष द्या. 1 मिनिट. बघा, तुम्ही सगळेजण खूप भाग्यवान आहे. बरोबर. कारण की आम्ही वॉलेंटियर सगळे खाली बसा. बसा सगळे खाली बसा. सेट. आम्ही ही सेवा करत असताना वर्षोनुवर्ष अनेक लोकांना सांगतो की कोर्स करा, सुदर्शन क्रिया शिका, योग प्राणायाम ध्यान शिका. परंतु 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 2-2, 4-4 वर्ष लोकांना सांगून सुद्धा लोक या प्रवाहामध्ये येत नाही. कारण त्यांचा दोष आहे का? अजिबात नाही. त्यांचा दोष यासाठी नाही की या ठिकाणी येण्यासाठी तुमच्या गाठीशी पुण्य असावं लागतं. पहिला गोष्ट. आणि तुमचं कर्म हे कटावं लागतं. जोपर्यंत तुमचं कर्म कटत नाही आणि तुमच्या गाठीशी पुण्य वाढवायचं असत नाही, तोपर्यंत तुम्ही इथे येऊ शकत नाही. बरोबर आहे ना? कारण अध्यात्म हा असा विषय की तो मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे. त्यामध्ये टिकणं हे त्याच्यापेक्षा भाग्याचं लक्षण आहे. बरोबर. आणि टिकून त्याच्यामध्ये सेवा करणं हे त्याच्याही पेक्षा भाग्याचं लक्षण आहे. बरोबर आहे. आणि हे सगळं जे काही काम आहे ना, या सगळ्या गोष्टीसाठी एक तप लागतं, एक साधना लागते. आणि ती साधना करणं हे काही आयऱ्या-गैऱ्याचं काम अजिबात नाही. बरोबर आहे ना? म्हणून परमपूज्य गुरुदेव आम्हाला नेहमी सांगतात की भाई मैं इस दुनिया में जाता हूँ तो मैं मोतियों को चुनता हूँ. बरोबर आहे ना? ते म्हणतात मी मोती निवडतोय फक्त या जगामध्ये. म्हणून तुम्ही सगळेजण या ठिकाणी जे आलेले आहात, आम्ही तर 100% डायमंड आहे.
तुम्ही इथपर्यंत आला याचा अर्थ तुमच्या वाडवडिलांनी तुमच्या पाठीशी काही ना काहीतरी पुण्य बांधून ठेवलेलं, तुमचे कर्म कुठं ना कुठंतरी कटले, बरोबर. आणि त्यामुळे तुम्ही इथे आलात आणि ऑफकोर्स तुम्ही सुद्धा कोण आहे, मोठी आहे. आणि जे मोठी आहे तेच ते इथं एकेकाला या माळ आहे त्याच्यामध्ये येण्याचं काम करतात, बरोबर आहे ना. हा प्रवास फार सुंदर आहे. इथं प्रचंड आनंद आहे, परमानंद आहे ना. आणि जी लोक इथं टिकतात आणि पुढे जातात त्याचं जीवन करतात होतं, त्याच्यामुळं अनेकांचं जीवन करतात. 1981 ला गुरुदेव शिमोगा तमिळनाडू मधल्या काली मातेच्या मंदिरामध्ये 10 दिवस ध्यानामध्ये बसले. आणि 10 दिवस ध्यानामध्ये बसल्यानंतर त्यांना दिव्य सुदर्शन क्रियेची प्राप्ती झाली. आणि या सुदर्शन क्रियेची प्राप्ती त्यांना झाल्यानंतर तर त्यांनी त्या क्षणाला संकल्प घेतला की ही सुदर्शन क्रिया मला सामान्य लोकांना द्यायची, या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला ही सुदर्शन क्रिया द्यायची आणि मला त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान आणि आनंद आणायचा. बघा, एखादी गोष्ट तुम्हाला अलौकिक मिळते आणि मिळाल्याबरोबर ती देण्याचा भाव तुमच्या मनामध्ये येतो है ना. ही किती मोठी गोष्ट आहे, बरोबर आहे. आणि गुरुदेवांनी संकल्प केला की या ब्रह्मांडामध्ये ना जेवढे कोणी लोक आहेत त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती मला समाधान आणि आनंद पाहिजे. अनेक ऋषीमुनींनी त्यांना विरोध केला. सगळ्यांनी सांगितले की गुरुदेव तुम्ही ही सुदर्शन क्रिया सामान्य माणसांना देऊ नका. तुम्ही जर ही सुदर्शन क्रिया त्यांना जर दिली तर ते याचा गैरउपयोग करतील, त्यांना हे सांभाळलं जाणार नाही आणि या जगामध्ये अनिष्ट प्रथा निर्माण होतील, चुकीच्या गोष्टी तयार होतील, लोकांना ते चिंता. गुरुदेवांनी सांगितलं की नाही, या पृथ्वी तलावर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरती मला आनंद आणि समाधान आणायचं, माझं जीवन त्यासाठी समर्पित करायचं. आणि म्हणून त्यांनी ही सुदर्शन क्रिया साधी सरळ सोपी करून तुम्हाला आणि मला या ठिकाणी दिली. परिणाम आज 200 देशामध्ये आटोप्लिंग परिवाराचं काम चालू आहे. ज्या लोकांना आपली भाषा कळत नाही, धर्म माहिती नाही, ज्यांना जे लोक मूर्ती पूजत नाहीत, अनेक इस्लामिक कंट्रीज आहेत, वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक आज गुरुदेवांनी त्यांना आपल्या या दिव्य सुदर्शन क्रियेच्या यज्ञामध्ये बांधले. परिणाम असा झाला की मोडलेली घरं जोडल्या गेली, उद्ध्वस्त झालेले अनेक उद्योगपती पुन्हा वसले गेले. अनेक लोक की जे आत्महत्येपर्यंत गेलेले होते ते पुन्हा परत आले आणि त्यांनी सुंदर जीवन केलं आणि समाजासाठी सुद्धा मोठं काम केलं. हा याचा परिणाम आहे. मला सांगा, जर दिव्य सुदर्शन क्रिया नसती, आटोप्लिंग नसतं, परमपूज्य गुरुदेव नसते, काय कारण होतं तुम्ही इथं बसण्याचं, मी जे सांगतो ते ऐकण्याचं? ते कारण आहे का? सांगा तुम्ही. हा, अच्छा, ठीक आहे, सुदर्शन क्रियेचे तुम्हाला फायदे होणार, अनेकांच्या इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा पूर्ण होणार, 100% होणार, त्यात काही वाद नाही. आम्ही लिहून देतो 1000 रुपयाच्या बॉन्डवरती तुम्हाला, काही असू द्या तुमचं, पूर्ण होणार म्हणजे होणार. पण हे जर तुम्हाला त्यांनी दिलंच नसतं आणि स्वतःकडे जर ठेवलं असतं तर काय झालं असतं? तुम्ही मी जुडल्या गेलो असतो का? अजिबात नाही, बरोबर आहे. आज बघा, आमचे सगळे व्हॉलेंटियर खुश आहेत का नाही, आनंदी आहेत का नाही? कोणाच्या चेहरा तुम्हाला असा दिसतो का काही 12 वगैरे वाजले असं?
सगळ्यांचे चेहरे कसे आहेत एकदम? अच्छा, आम्ही तर आनंदी आहे, तुम्ही पण आनंदी आहेत का नाही? है ना? सोडा तुम्ही हॉलच्या बाहेर कसे होते, पण हॉलमध्ये आल्याबरोबर तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे की नाही? हा आनंद तुम्हाला आणि मला मिळाला असता का? नसता मिळाला. बरोबर आहे ना? मग हा जो आनंद तुम्हाला आणि मला मिळतो ना, हेच गुरुदेवांना पाहिजे. बरोबर आहे? आणि सुदर्शन क्रिया काय करते माहिती आहे का तुम्हाला? जे काल 7 स्तर तुम्हाला मी सांगितले है ना, अस्तित्वाचे 7 स्तर: शरीर, श्वास, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि आत्मा. ज्यामधून गीतेचा सार आहे, ज्यामधून संपूर्ण गीता जाते, ज्यामधून आपला कोर्स जातो, या 7ही स्तरांचं शुद्धीकरण करण्याचं काम हे ही सुदर्शन क्रिया करते, हा प्राणायाम करतो. बरोबर आहे ना? याची शुद्धी झाल्यामुळे काय होईल? तुम्ही हॉलमध्ये आला, आमचे चेहरे प्रसन्न आहेत, इथं विशिष्ट प्रक्रिया आम्ही तुमच्याकडून करून घेतो. बरोबर आहे की? काही प्रोसेस होतात, ग्रुप आहे म्हणून हशी मजाक होते, म्हणून सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे की नाही? पण हा आनंद जो तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे, हा आनंद गुरुदेवांना कसा पाहिजे? परमानंद है ना, शाश्वत पाहिजे, नेहमीसाठी पाहिजे. बरोबर आहे? नेहमीसाठी म्हणजे कधी? की अगदी तुमच्यावर कसंही दुःख आलं, कितीही मोठं दुःख आलं, किती संकट आलं, किती अडचणी जरी आल्या है ना, तरी पण तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर काय पाहिजे? काय पाहिजे? आनंद तुम्ही एकदम गंभीर होऊन असं शक्य आहे का? गप्पाच येत का? एवढं गंभीर व्हायचं है ना. हा आनंद परमानंट राहिला पाहिजे. बरोबर आहे? मला सांगा, असा कोणी व्यक्ती आहे का तुमच्यापैकी ज्याच्या जीवनामध्ये संकटच नाही? आहे? नाही. दुःख नाही, अडचणी नाही, अडथळे नाही, प्रत्येकाच्या जीवनामध्ये. बरोबर आहे? पण असा कोणी व्यक्ती आहे का? तुम्ही जर बघा, तुम्ही सगळ्यांना हक केलं त्यावेळेस असा एखादा व्यक्ती सापडला का जो हसलाच नाही? सापडला नाही. प्रत्येक जणांच्या चेहऱ्यामध्ये वरती हसू आलं, प्रत्येकाच्या आतून काय आला? आनंद आला. आला की नाही? का? कारण आनंद कुठे आहे? आपल्यामध्ये है ना. तुम्ही मी म्हणजे कोण आहे? आनंद आहे. बरोबर आहे ना? आनंद तुमचं आणि माझं काय आहे? अस्तित्व आहे. बरोबर आहे ना? मग हे याला जर आपल्याला परमनंट करायचं असेल तर ही दिव्य सुदर्शन क्रिया आहे. बरोबर आहे ना? आणि ही सुदर्शन क्रिया एकदम अलौकिक आहे. बरोबर आहे? मी तुम्हाला सांगितलं की गुरुदेव म्हणाले की मैं सिर्फ मोतियों को ही चुनता हूं. बरोबर आहे? त्यामुळे तुम्ही सगळे कोण आहेत? मोती आहेत, म्हणून तुम्ही इथपर्यंत आला. बघा, तुमच्या 208 लोकांना इथं आणण्यासाठी जवळजवळ आमची 100च्या वर टीम आहे, ती सगळं काम करत होती. हजारो मेसेजेस आम्ही केले. बरोबर? हजारो मेसेजेस केले, 100च्या वर टॉप दिले. बरोबर? 1000च्या वर घरांमध्ये सगळेजण डोर टू डोर जाऊन आले. तेव्हा आम्हाला किती मिळाले? 208. बरोबर? एवढी मेहनत केल्यानंतर है ना. म्हणून हे भाग्याचंच काम आहे. बरोबर आहे? आणि ही जी सुदर्शन क्रिया आहे, ही सुदर्शन क्रिया करत असताना, बरोबर, ही अत्यंत पवित्र क्रिया आहे. ही क्रिया करत असताना पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने तुम्ही सगळ्यांनी ही क्रिया करायची. बरोबर? ही क्रिया करत असताना होऊ शकतं की तुम्हाला हसायला येईल, रडायला येईल है ना. त्यानंतर थोडंसं तुम्हाला वाटेल की कुणीतरी बाजूला आपल्या हसते, आपण डोळे उघडले पाहिजे, त्याला बघितलं पाहिजे है ना. तर हे सगळं तुम्ही काय करायचं नाही. बरोबर आहे ना? अजिबात हे सगळं करायचं नाही. फक्त तुम्ही पूर्ण लक्ष कोणाकडे ठेवायचं? स्वतःकडे ठेवायचं है ना.
तर ही क्रिया करायची कशी? कशी करणार ही क्रिया? बघा, तुम्हाला दीदीने शिकवलं. सुरुवातीला काय करायचं? 3 स्टेज प्राणायाम, राईट. त्यानंतर भस्त्रिका प्राणायाम, त्यानंतर ओंकार, बरोबर. आणि ओम झाल्यानंतर एक मंत्र तुमच्या सगळ्यांच्या कानावरती पडेल, है ना. तो मंत्र काय असेल? सो हम, सो हम, सो हम, सो हम. ओके. हा जो मंत्र तुमच्या कानावरती पडेल ना, तर हा मंत्र प्रत्येकाच्या कानावरती 3 लयमध्ये पडेल, है ना. 3 लयमध्ये पडेल. 3 लय कोणत्या? सो हम, सो हम, ही एक लय, बरोबर. दुसरी लय कोणती? सो हम, सो हम, सो हम, सो हम, ही दुसरी लय. हा. आणि तिसरी लय सो हम, सो हम, सो हम, सो हम. या 3 लयीमध्ये हा मंत्र तुमच्या कानावरती पडेल. आणि ह्या 3 लयीमध्ये तुम्ही सगळ्यांनी काय करायचं? श्वास आत घ्यायचा आणि बाहेर सोडायचा. श्वास आत घ्यायचा आणि बाहेर सोडायचा. ओके. 3 श्वास तुम्हाला या ठिकाणी शिकवले. 2 श्वास आम्ही तुम्हाला या ठिकाणी शिकवले, है ना. पहिला श्वास उज्जयी. ओके. हा उज्जयी श्वास कसा घ्यायचा? हळुवारपणे वरच्या दिशेला घासत घासत आत, बरोबर. गळ्याचा उपयोग करत 1.5 पटीमध्ये बाहेर. दुसरा श्वास आम्ही तुम्हाला शिकवला. जोऱ्यात श्वास आत घ्यायचा आणि जोऱ्यात बाहेर सोडायचा. ओके. हा झाला दुसरा श्वास. आणि सोहम मध्ये तुम्हाला जो श्वास घ्यायचा, तो श्वास कोणता घ्यायचा? अल्लाह श्वास घ्यायचा, हळुवारपणे घ्यायचा, है ना. किती हळुवारपणे घ्यायचा? की तुम्ही जसं फुलाचा सुगंध घेता, है ना. गुलाबाच्या फुलाचा सुगंध आपण कसा घेतो? करा असं ना. गुलाबाचं फुल आहे तुमच्या हातात सगळ्यांच्या. ओके. धरा सगळ्यांना. तिकडे तिकडे गुलाबाचं फुल, झेंडूचं नाही, गुलाबाचं घ्या. ओके. हळुवारपणे, है ना. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? फक्त गुरुदेवांच्या आवाजामध्ये जो मंत्र तुमच्या कानावर पडतोय त्या मंत्राची लय टाकायची. लय, है ना. 3 लय, बरोबर आहे. ही जी लय आहे ना, ह्या लयला या श्वासामध्ये आपल्याला फोकस करायचं, है ना. लयला फोकस करायचं, बरोबर. आपण प्रॅक्टिस करू. करायची सगळ्यांनी प्रॅक्टिस. हा बघा, मी सोहमचा उच्चार करेन. सो म्हणल्यावर काय करायचं? श्वास आत घ्यायचा. आणि हम म्हणल्यावर काय करायचं? श्वास बाहेर सोडायचा. ओके. हा करा सगळ्यांना. डोळे बंद करा. सो हम, 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 सो सो हम, सो हम, सो 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 सो. ओके. ओके. डोळे उघडू शकता. लक्षात आलं सगळ्यांच्या? सगळ्यांच्या लक्षात आलं? हा. काही डाऊट आहे कोणाला? 3 स्टेज मध्ये आहे, भस्त्रिकामध्ये आहे, ओम मध्ये नाही. आणि या लयीमध्ये जो श्वास घ्यायचा
याच्यामध्ये पण काही डाऊट नाही प्रत्येकाला, आहे ना. लईमध्ये श्वास आत घ्यायचा आणि बाहेर सोडायचं. कळलं सगळ्यांना? सगळ्यांना कळलं? ओके. तर ही क्रिया जी आहे ना, ही क्रिया करत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये एकही श्वास मिस करायचा नाही. काही जरी झालं है ना, तर काय करायचं? श्वास घ्यायचा आणि सोडायचा. श्वास घेत असताना होऊ शकतं की तुमच्या हाताला मुंगे येतील, पायाला मुंगे येतील, है ना, समोर अंधार दिसतील, बरोबर. त्यानंतर क्रिया झाल्यानंतर होऊ शकतं की काही लोकांना जुने जे आजार आहेत है ना, त्याचा थोडाफार त्रास होऊ शकतो. पाय दुखणं, हात दुखणं, कुठं लागलेला असेल, पडलेला असेल, है ना, तर ते जे आजार आहेत ना, ते ओपन अप होऊ शकतात. पण घाबरायचं कारण नाही. बघा, ज्यावेळेस रेल्वे ट्रॅक बदलते त्यावेळेस त्याचा आवाज होतो की नाही? आतापर्यंत जे आजार तुम्ही गोळ्या औषधाने दाबून ठेवले शरीरामध्ये, है ना, सुदर्शन क्रिया काय करते? ओपन अप करते आणि त्याला शरीरामधून कायमचं काढून, बरोबर आहे ना. मग ही प्रक्रिया करत असताना थोडाफार त्रास तुम्हाला होईल, है ना, पण त्यामुळे अजिबात घाबरायचं कारण नाही. काही जरी त्रास झाला तर आमच्या टीचरपैकी तुमच्याकडे नंबर आहे, तुम्ही त्यांना संपर्क करा, बरोबर. त्याचा उपाययोजना आमच्याकडे असते, आम्ही तुम्हाला सांगू, बरोबर, आणि ते बरं होईल, बरोबर आहे ना. काही लोकांना ऍसिडिटी त्रास होऊ शकतो, वोमिटिंग होऊ शकतं, काही लोकांना शांत झोपा वाटेल, उद्या दिवसभर कमी बोला वाटेल, जे वाटेल ना त्या सगळ्या गोष्टींसोबत सगळ्यांनी राहायचं, है ना. राहणार ना सगळ्यांना 100%. ही जी सुदर्शन क्रिया आहे ना, ही अतिशय पवित्र आणि श्रद्धेच्या भावनेने प्रत्येकाने या ठिकाणी करायची. करणार सगळ्यांना? ओके. हा, तुमच्यापैकी कोणाचं बीपी शुगरचा त्रास आहे? किती लोकांना त्रास आहे बीपी शुगर? बीपी 1 2 3. ओके. आणि बायपास कोणाचा इमिजिएट झालेला आहे का? कोणाचा बायपास झालेला आहे? एंजिओप्लास्टी किती महिने झाले? 9 महिने. त्या 2-3 महिन्यात कुणाची सर्जरी झाली काही? नाही ना. ठीक आहे. हे बघा, जे काही तुम्ही करता या हॉलमध्ये, जेवढं तुम्हाला झेपेल, उचल पचल ना, तेवढंच करायचं, है ना. खूप काही फोर्सफुली शरीराला खूप स्ट्रेस देऊन वगैरे काही करण्याची आवश्यकता नाही. क्रिया करत असताना तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यावरती एक पट्टी बांधल्या जाईल, बरोबर आहे. जे काय होईल ते होऊ देत, तुम्ही त्याची काळजी करू नका. आमचं तुमचं प्रत्येकावरती लक्ष आहे, बरोबर. काही जर वाटलं तर फक्त हात असा वरती करा, है ना. आम्ही तुमच्या जवळ येऊ, तुम्ही बोला, बरोबर. काय तुम्हाला मदत पाहिजे ते आम्ही करू, ठीक आहे ना. फक्त डोळे उघडून बाजूचा रडतोय का, हसतोय का, काय करतोय ते बघण्याचा कुणीही प्रयत्न करायचा नाही, बरोबर आहे ना. स्वतः सोबत राहायचं 100% तुम्ही, बरोबर आहे ना. माझ्यामध्ये काय बदल होतोय, मला काय कळतंय, माझ्यामध्ये काय बदल व्हायला लागले, है ना, माझ्यात काय बदल होतोय, परिवर्तन होतोय, ह्याच्यावरती सगळ्यांनी काय करायचंय? निरीक्षण करायचं. करणार ना सगळ्यांना? हा. तर आता आपण एक छोटासा ब्रेक. हा, एक मिनिट, एक सेकंड. शेवटचा जो श्वास आहे ना, 3 श्वास सांगितले मी तुम्हाला. सो हा, है ना. सो ह्या सगळ्यांना सो हा, सो हा. त्यानंतर दुसरा श्वास, मध्यम श्वास, सो हा, सो हा, सो हा, सो हा. तिसरा शीघ्र, सो 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 सो. हा. आणि हा श्वास झाल्यानंतर काय करायचंय? सगळ्यांनी मध्येच गुरुदेव काय करतील? नुसतं सो म्हणतील. ज्यावेळेस सो म्हणतील ना, त्यावेळेस प्रत्येकाने काय करायचंय? हुंकार द्यायचा. सो सो सो, जोरात हुंकार द्यायचा. जेवढी आपल्यामध्ये शक्ती आहे ना, त्या शक्तीने सगळ्यांनी काय करायचंय? हुंकार द्यायचा आहे. हा, 1 मिनिट, दीदी बोलताय तुमच्याशी. कोणीही तोंडाने सो आणि
हम हे म्हणायचं नाही. बरेच जण काय करतात गुरुदेवांसोबत म्हणतात सो आणि हम. तुम्हाला तोंड बंद ठेवायचे. मग एकदम बंद, पोट पिटलेले शेवटपर्यंत. गुरुदेव जेव्हा सो म्हणतील तेव्हा तुम्ही श्वासानेच क्रिया करायची. सो पण श्वासाने, हम पण श्वासाने. आणि जेव्हा गुरुदेव तिसऱ्या स्टेपमध्ये येतील सोहम 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 म्हणतील तेव्हा एकदम फास्ट श्वास घ्यायचे. स्टॉप करायचे नाही. तेव्हा ते पुन्हा सोहम, तेव्हा पुन्हा स्लो घ्यायचा. एकही श्वास मिस करायचा नाही. ही खूप पवित्र, अद्भुत आणि चमत्कारिक सुदर्शन क्रिया आहे. याचा तुम्ही लाभ घ्या. हां, सगळ्यांना कंपल्सरी ब्रेक आहे. सगळ्यांनी जायचं आहे वॉशरूमला, वॉकिंग करायची, थोडंसं इथं हॉलमध्ये पाणी वगैरे प्यायचं आणि मौन पाळायचं. कुणी कुणालाही काही बोलायचं नाही. मौन. आणि मोबाईल स्विच ऑफ करा किंवा सायलेंट करा. तुमची बॅग बाजूला ठेवा, बॅग बाजूला ठेवा. आणि ज्यांना जागा नसेल ते स्टेजवर पण येऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. जिकडे जागा मिळेल झोपण्यापुरती जागा घ्या स्वतःला.